कोणत्या शापामुळे समुद्राचे पाणी खारट झाले? पौराणिक कथा जाणून घेऊया. समुद्राचे पाणी मानवांना पिण्यास खारट वाटते, पण तुम्हाला माहीत आहे का की समुद्राचे पाणी खारट का आहे? यामागचे रहस्य काय आहे? पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाव्यतिरिक्त आपण आणखी एक रहस्य जाणून घेऊ. खरे तर पौराणिक कथांवर विश्वास ठेवला तर पूर्वी समुद्राचे पाणी दुधासारखे पांढरे आणि गोड होते, पण आता मात्र समुद्राचे पाणी खारट झाले आहे आणि ते तसेच मानवांसाठी पिण्यायोग्य नाही. शिव महापुराणानुसार भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी हिमालयाची कन्या पार्वतीने कठोर तपश्चर्या केली होती. तिच्या तपश्चर्येच्या तेजाने तिन्ही लोक घाबरले. जेव्हा सर्व देव या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा समुद्रदेव माता पार्वतीच्या रूपाला मोहित झाले आणि समुद्रदेवतेने पार्वतीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. समुद्रदेव यांच्या भावना लक्षात घेऊन पार्वतीने त्यांना आदरपूर्वक सांगितले की मला भगवान शिव आधीपासूनच प्रिय आहेत. हे ऐकून समुद्रदेव संतापले आणि भोलेनाथला शिव्या देऊ लागले. भगवान शंकरचा तिरस्कार करून ते म्हणाले की त्या राखेवजा आदिवासीमध्ये असे काय आहे जे माझ्यात नाही? मी सर्व मानवांची तहान भागवतो आणि माझे चरित्र दुधासारखे पांढरे आहे. ही उमा माझ्याशी लग्न करून समुद्राची राणी होण्यास राजी हो. समुद्रदेवाने महादेवाचा अपमान केला तेव्हा माता पार्वतीला भोलेनाथांचा अपमान सहन झाला नाही. यानंतर माता पार्वतीला समुद्रदेवतेचा खूप राग आला आणि रागाच्या भरात तिने समुद्रदेवतेला शाप दिला की ज्या गोड पाण्यावर तुला खूप अभिमान आहे ते पाणी खारट होईल आणि तुमच्या समुद्राचे पाणी कोणीही पिणार नाही. माता पार्वतीच्या शापानंतर समुद्राचे पाणी खारट झाले आणि ते मानवांना पिण्यास योग्य राहिले नाही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.